जगामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक संकल्पना होती, त्या अनुषंगानं एक झाड आईसाठी लावा अशी त्यांनी संकल्पना राबवलेली होती। या संकल्पनेला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि आपण सध्या धामणसे गावामध्ये आलेलो आहोत आणि रत्नेश्वर ग्रंथालय धामणसे यांच्या माध्यमातून जे 1 वर्षापूर्वी या ठिकाणी कदंबाचं झाड लावलेलं होतं त्याला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्यानिमित्तानं या झाडाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। या गावातले बरेचसे लोक होते की ज्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते। आपल्यासोबत उमेश कुलकर्णी सर आहेत। उमेश, काय सांगशील, नेमकी ही संकल्पना काय आणि वर्ष होतंय तुम्ही झाडाचं संगोपन चांगलं केलेलं आहे, नेमकी संकल्पना काय होती? यामध्ये मुख्य आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून गतवर्षीपासून आईच्या नावाने एक झाड लावा असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने गेल्या वर्षी अनेक वृक्षारोपण अख्ख्या देशामध्ये झालं। त्याचप्रमाणे आमच्या धामणसे गावामध्ये पण आम्ही केलं आणि त्याचाच एक भाग की ते काम झाल्यानंतर सुद्धा त्याची देखरेख करावी, त्यानंतरचं पुढचं वर्ष सुद्धा त्यांनी जाहीर केलं की आपण पुन्हा आईच्या नावाने झाड लावावं आणि त्याबरोबर आम्ही ते झाड नव्याने वृक्षवाटप करणारच आहोत। पण केलेल्या झाडाचं कसं वाढ झाले आणि त्याचा एक वाढदिवस म्हणून आम्ही या ठिकाणी कलिंगडाचा केक, जसा आपण व्यक्तीच्या नावाने केक आणतो आणि तो कापतो तसा आपण इथे कलिंगड फळ आणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हस्ते आपण त्याचा 1 वर्ष पूर्तीचा आपण वाढदिवस साजरा केला। नक्कीच झाड लावलं जातं, मात्र त्याचं पुढचं संगोपन याच्याबाबत नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतं। मात्र धामणसे गावातल्या या ग्रामस्थांचा हा अनोखा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।